नमस्कार मुलांना, एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वीच्या नवीन पाठ्यपुस्तकातील सापशिडीचा खेळ हा धडा वाचणार आहोत आणि समजून घेणार आहोत. तर सापशिडीचा खेळ हा धडा वाचण्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही जरूर एक्सेल ट्युशन गोवा बोर्ड हा आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जरूर सेंड करा व्हिडिओ. त्यांना पण मदत होईल आणि तुम्हाला पण मदत होईल आमच्या व्हिडिओमधून. तर आता सुरू करूया सापशिडीचा खेळ. आज शाळेचा शेवटचा दिवस. 6 महिन्यांची परीक्षा संपली आणि उद्यापासून दिवाळीची सुट्टी सुरू. शाळा सुटताच दंगामस्ती करीत सर्व मुले शाळेतून बाहेर पडली. तन्वीचा चेहरा मात्र हिरमुसलासा झाला होता. ती एकटीच हळूहळू वर्गातून बाहेर पडली आणि गाडीच्या दिशेने चालू लागली. तिच्याबरोबर मित्र मैत्रिणी कोणीच नव्हते. सर्वजण शाळेच्या बसपाशी, व्हॅनपाशी येऊन आधीच आपापल्या जागा पकडून गोंधळ घालीत बसले होते. ड्रायव्हर काका तन्वीला म्हणाले, "अगं, काय झालं? चल लवकर, तुझ्यासाठी सर्वजण थांबले आहेत." "काका, मला सुट्टी नाही आवडत. शाळेत सर्वांसोबत किती मजा असते. आता घरी कोणीच नसणार." तन्वीचा तो पडलेला चेहरा आणि तिची एकूणच देहबोली पाहून तिथेच उभ्या असलेल्या राजवीरच्या आजीला खूप वाईट वाटले. राजवीर कधीच व्हॅनने शाळेत येत जात नसे. त्याचे घर शाळेपासून फार दूर नव्हते. तो कधी एकटा वा कधी आजीसोबत येत जात असे. आज त्याला न्यायला त्याची आजी आली होती. तिने तन्वीला हाक मारून जवळ बोलावले आणि तिथे असलेल्या ड्रायव्हर काकांना विचारले, "तन्वीशी जरा बोलले तर चालेल का?" ड्रायव्हर काकांनी हो म्हणताच आजी तन्वीजवळ आल्या. त्यांनी तन्वीला प्रेमाने विचारले, "तन्वी, काय झालं तुझं? तू इतकी नाराज का?" "खरं तर उद्यापासून सुट्टी सुरू होणार. सर्व मुलं बघ किती आनंदात आहेत. तू अशी नाराज का आहेस?" "आजी, अहो, आमच्या घरी कोणीच नसते. आई बाबा कामाला गेले की मला फार कंटाळा येतो. आई मला शेजारच्या काकूंकडे ठेवून जाते, पण तिथेही माझ्याबरोबर खेळायला कोणीच नसते. सर्व मोठेच लोक. किती वेळ पुस्तक वाचणार आणि किती वेळ टीव्ही बघणार. मला मोबाईल पण देत नाहीत." आजींना तन्वीच्या नाराज होण्याचे कारण समजले. त्यांनी हळूच तन्वीच्या कानात काहीतरी सांगितले. तन्वी खुश होऊन व्हॅनमध्ये चढली. घरी येताच आजींनी आपल्या घराच्या जवळपास असणाऱ्या राजवीरच्या मित्र मैत्रिणींची यादी तयार केली. नंतर व्हॉट्सॲपवर त्यांच्या आई-बाबांचे संपर्क क्रमांक शोधून काढले. आजींनी संध्याकाळी या सर्व मुलांच्या घरी संपर्क साधला. तन्वीच्या आईशीही संपर्क साधला आणि सुट्टी संपेपर्यंत मुलांना दुपारचा अर्धा दिवस एकत्र खेळण्यासाठी आपल्या घरी पाठवायला सांगितले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारी मुले राजवीरच्या घरी जमली. आजींनी मुले येण्यापूर्वी सापशिडीचे 2 पट मांडले होते. प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रंगाच्या सोंगट्या ठेवल्या होत्या. 2 सापशिडीच्या पटावर 2-2 फासे ठेवले होते. हे सारे पाहून मुलांना फारच आनंद झाला. काहींनी तर हा खेळ पूर्वी पाहिलाही नव्हता. "आजी, हा कुठला खेळ आहे? आम्ही खेळू शकतो? कसा खेळायचा? मी तर घरी नेहमी आंतरजालावरील खेळ, ऑनलाईन व्हिडिओ गेम खेळतो. हा असला खेळ मी कधी बघितलाच नाही." सौरभ आश्चर्याने म्हणाला. रियाने लगेच त्याची री ओढली. सानिका मात्र म्हणाली की तिला तिच्या आत्याने अशाच प्रकारचा एक खेळ वाढदिवसाला भेट दिला होता, पण त्या खेळाचे नाव तिने स्नेक अँड लॅडर असे सांगितले होते. "पण मी एकटीच आहे ना, मग कशी खेळणार? म्हणून मम्माने तो कपाटात ठेवला." सानिका थोड्याशा नाखुशीनेच बोलली. आजीने सानिकाच्या पाठीवरून हात फिरविला. तिला समजावीत सर्व मुलांना जवळ बोलावून गोल बसवले. मधोमध सापशिडीचा पट ठेवला आणि त्यांना सांगितले, "आता मी तुम्हाला आधी एक छोटीशी गोष्ट सांगणार आणि नंतर हा खेळ कसा खेळायचा तेही शिकवीन.
चालेल तुम्हाला? होय, असे उत्तर देताना सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. फक्त कियांश थोडासा वैतागल्यासारखा वाटला. कदाचित त्याच्या मनात आले असेल की घरी असलो असतो तर आंतरजालावरील खेळ तरी खेळत बसलो असतो. आईने इथे पाठवले, आता इथे हे ऐकायला लागेल. आजीने कियांशच्या मनातील ही चलबिचल ओळखली. त्या लगेचच आत गेल्या आणि गूळ खोबऱ्याच्या वड्या आणून सर्वांच्या हातावर एक एक वडी ठेवीत म्हणाल्या, हा आपला खेळ संपला ना की मग आपण सर्वांनी छान भेळ बनवून खाऊया. खेळ सुरू केला. प्रत्येकाला वेगवेगळ्या रंगाची सोंगटी दिली. प्रत्येक पटावर 2 फासे ठेवले. फाशाच्या बाजूवर 1, 2, 3, 4, 5, 6 असे ठिपके होते. आजी, याला काय म्हणतात? फासा हातात घेऊन तन्वीने विचारले. आजी म्हणाल्या, फासा. नंतर आजीने या खेळाचे वर्णन करून सांगितले की हा आपला भारतीय बैठा खेळ आहे. हा फासा वापरून खेळाडू खेळ सुरू करतात. फासा टाकल्यानंतर त्यावर दिसणाऱ्या ठिपक्यांच्या संख्येनुसार खेळाडू आपली सोंगटी पुढच्या चौकोनात सरकवतात. ज्या मुलाला डाव मिळतो तो प्रथम आपला फासा टाकतो. त्यावर असलेल्या ठिपक्यांच्या संख्येनुसार तो पटावरील आपली सोंगटी पुढे नेत जातो. सोंगटी जर शिडीच्या मुळाशी आली तर त्याला त्या शिडीवरून एकदम वर जाता येते. पण जर ही सोंगटी सापाच्या तोंडाशी आली तर मात्र ती सापाच्या तोंडातून सरळ सापाच्या शेपटीच्या टोकापर्यंत सू करून खाली येते. असे खेळत खेळत ज्या खेळाडूची सोंगटी सर्वात आधी शेवटच्या घरात पोचते तो खेळाडू डाव जिंकतो म्हणजे सुटतो. मग इतरांनी हा खेळ अशाच प्रकारे पुढे न्यायचा असतो. कळलं ना मुलांनो तुम्हाला? अरे वा, मस्तच, मज्जा येईल. चला खेळूया सर्वांनी ओरडून खेळ समजल्याचे जाहीर केले. आजी म्हणाल्या, थांबा, आधी एका तर खरं. तुम्हाला माहीत आहे का हा खेळ सर्वप्रथम कोणी तयार केला? नाही हो आजी. कोणी केला? सर्व मुले एकदम म्हणाली. बाळांनो, तुम्ही संत ज्ञानेश्वरांचं नाव ऐकलं का? 13व्या शतकात त्यांनीच असा खेळ प्रथम तयार केला. आपली लहान बहीण मुक्ताई आणि इतर भावंडांना एकत्रित खेळण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचा बैठक खेळ तयार केला असे म्हटले जाते. त्या काळात या खेळाला त्यांनी मोक्षपट असे नाव दिले होते. तेव्हा कवड्या आणि फाशांचा उपयोग करून हा खेळ खेळला जात असे. नंतरच्या काळात नैतिक शिक्षण देण्यासाठीही या खेळाचा उपयोग केला जाऊ लागला. हावरटपणा, राग, मत्सर, गर्व असे दुर्गुण म्हणजे सापाचे तोंड. आपली सोंगटी जर सापाच्या तोंडाशी म्हणजेच वाईट गुण असलेल्या ठिकाणी गेली तर ती सरळ खाली सापाच्या शेपटीपर्यंत येते. याउलट जर दया, प्रेम, परोपकार या आणि अशा गुणांनी पूर्ण असलेल्या शिडीपाशी आपली सोंगटी पोहोचली तर या गुणामुळे सोंगटी शिडीवरून सरळ वर जाते. एकूणच आपण चांगले वागले तर शिडीवरून वर गेल्याप्रमाणे चांगल्या स्थानावर पोचतो. याउलट जर दुर्गुणांच्या तोंडात पडलो तर सापाच्या तोंडात पडलेल्या सोंगटीप्रमाणे आपण खाली जातो. हेच शिकवणारा हा सापशिडीचा पट्टाचा खेळ पुढील काळात अशा प्रकारे तयार करून दुकानात मिळू लागला. आरंभी या पाटावर केवळ 50 घरे असत. आता या मोठ्या पटात अनेक वेळा 100 घरेही असलेली दिसतात. आजी, पण या पटावर तर फक्त 72च घरे दिसत आहेत. मुलांपैकी एकाने शंका काढली. अरे हो, ही ना आणखी वेगळ्या प्रकारची सापशिडी आहे. यात आपण आपल्या वागणुकीविषयी शिकणार आहोत. यात ना आपल्या वेगवेगळ्या भावना दाखवल्या आहेत. म्हणजे बघा राग आला म्हणजे आपण चिडतो. चेहरा लाल होतो म्हणजे यावेळी आपण सापाच्या तोंडातून खाली जातो. या उलट आपण जेव्हा दुसऱ्याशी प्रेमाने वागतो, त्याला मदत करतो तेव्हा आपण शिडीवरून वर जातो. ही सापशिडी वेगवेगळ्या भावना समजून घेण्यासाठी तयार केली आहे. ती बघा, तिकडे दुसरी आहे. ती पाहिलीत का तुम्ही? ती आहारासंबंधीची सापशिडी आहे. तुम्ही
खेळताना सोंगटी जिथे जाईल त्या घरात काय लिहिले आहे ते वाचा, म्हणजे तुम्हाला खेळ व्यवस्थित समजेल. आता इकडे या. तुम्ही सर्व 10 जण आहेत ना? ठीक आहे. मग 5-5 मुलांचा गट करून या 2 पटाजवळ बसा आणि फासे टाकून सोंगट्यांनी खेळ सुरू करा. तुमचे खेळून झाले की मस्त भेळ खाऊया. मीही आत जाऊन तोपर्यंत भेळीची तयारी करते. आजी आत गेल्या. मुलांनी आनंदाने खेळ सुरू केला. आत आजी भेळ बनवित होत्या तर बाहेर मुले मन लावून सापशिडी खेळत होती. आजींच्या चेहऱ्यावर मात्र मुलांना एकत्रित करून त्यांचा वेळ सदुपयोगी लावल्याचा आनंद पसरला होता. उपदेशाचे डोस न पाजताही हा खेळ खेळता खेळता मुलांवर चांगले संस्कार रुजतील या आशेने आजींच्या मनात समाधानाची एक लकेरीही उमटून गेली हे निश्चित. लेखिका डॉक्टर चित्रा दाभोलकर. धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा आणि असाच आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद.